एका लहानशा गावात माधव नावाचा एक तरुण राहत होता. मध्यमवर्गीय कुटुंब, वडील आजारी, आई घरकाम करून संसार चालवणारी. माधव शिकलेला होता, पण नोकरी काही मिळत नव्हती. दर सकाळी तो लवकर उठायचा. घराच्या कोपऱ्यात ठेवलेल्या स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसायचा आणि डोळे मिटून म्हणायचा, स्वामी, मला फक्त एक संधी द्या. मी मेहनत करायला तयार आहे. महिने गेले, अर्ज गेले, मुलाखती झाल्या, पण उत्तर नेहमी नकाराच. हळूहळू घरात चिंता वाढू लागली. आईचं हसू कमी झालं, वडिलांची तब्येत आणखीन ढासळली. एक दिवस माधव पूर्णपणे खचून गेला. तो म्हणाला, स्वामी, मी रोज तुझं नाव घेतो, पण तू शांत का आहेस? त्या रात्री त्याला झोप लागली नाही. मनात हजार प्रश्न, डोळे मिटले आणि स्वप्नात त्याला एक दृश्य दिसलं. तो अक्कलकोटमध्ये उभा होता. समोर स्वामी समर्थ शांत बसले होते. माधव धावत गेला आणि म्हणाला, स्वामी, मी काय चुकतोय? मी इतका प्रयत्न करूनही अपयशी का ठरतोय? स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाले, तू फक्त यश मागतोस, पण बदलायला तयार आहेस का? माधव गोंधळला. बदल? मी तर सगळं करतोय. स्वामी म्हणाले, तू प्रयत्न करतोस, पण प्रत्येक प्रयत्नानंतर तुटतोस. विश्वास म्हणजे फक्त मागणं नाही, विश्वास म्हणजे न हार मागणं. तेवढ्यात माधवची झोप उडाली. तो घामाघूम झाला होता, पण मनात एक वेगळीच शांतता होती. त्या दिवसापासून त्याने स्वतः बदल सुरू केला. तो नोकरी न मिळाल्याने बसून राहिला नाही. लहान कामं स्वीकारली, नवं कौशल्य शिकायला सुरुवात केली आणि रोज स्वतःला म्हणायचा, आज नाही जमलं तरी उद्या प्रयत्न करायचा. महिने गेले, परिस्थिती हळूहळू बदलू लागली. एक ओळखीच्या माणसामुळे त्याला छोटंसं काम मिळालं. पगार कमी होता, पण आत्मसन्मान मोठा होता. एका संध्याकाळी माधव देवासमोर बसला. डोळ्यात पाणी आलं होतं. तो म्हणाला, स्वामी, इतका वेळ का लागला? आणि त्याच्या मनात आवाज आला, कारण तू तयार होत नव्हतास. मी तुला वाट पाहायला लावली, पण कधी एकटा सोडलं नाही. त्या क्षणी माधवला सगळं समजलं. स्वामी शांत होते, पण ते काम करत होते. कथेचा गाभा तुम्हाला मी सांगतो. स्वामी समर्थ उशीर करतात, पण अन्याय करत नाहीत. अडचण ही शिक्षण असते, ती तयारी असते. जेव्हा आपण आतून बदलतो, तेव्हाच बाहेरचं जग बदलतं. त्यामुळे तुम्हाला मी नक्की सांगतो, तुम्ही जे प्रयत्न करतात, एकदम मनोभावे, सेवेभावाने करा. स्वामींचं नाव घेऊन करा. कधीच हारू नका. हां, कधी कधी वाटत असेल, सर्व तुटलंय, सर्व बदललंय, नाही काही हातात, काहीच नाही करायची तयारी, पूर्ण मन तुटलेलं आहे, विस्कटलेलं आहे, मनात रडू येत आहे. त्याच क्षणी मनात एक विचार करा, स्वामी, मी जे काही करतोय, मी जे प्रयत्न करतोय, त्यात तुमची साथ द्या. त्या प्रयत्नांना यश भेटू द्या आणि स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणा आणि तुम्हाला मनाला नक्की मी सांगतो, मी माझ्या मनातून सांगतो, आलेला अनुभव तुम्हाला मी सांगतो. त्या क्षणी तुम्हाला एवढी शांतता वाटेल, एवढं शांतता वाटेल, की नक्की तुम्ही पुढचा जो दिवस येणार आहे, त्या सकाळी सकाळी विचाराने तुम्ही तुमचा विचार खरंच नक्की बदलाल. आणि मी तुम्हाला हे लिहून देतो, स्वामी कधीच आपल्याला सोडत नाही. फक्त एवढंच, की जी तयारी तुम्ही ठेवता, ती शेवटपर्यंत ठेवा. स्वामींना कधीच विसरू नका आणि स्वामी तुम्हाला कधीच विसरणार नाही. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ आणि लाईक करायला विसरू नका.